वृत्ती आहे ती मनामध्ये, ती वस्तूंमध्ये नाहीये, वस्तूंमुळे पण ती मिळू शकत नाहीये. त्यामुळे हा फक्त शरीर निरोगी ठेवण्याचा एक छोटासा टप्पा आहे. त्याच्या पुढं आपला मानव असण्याचा टप्पा चालू होणार आहे की माझा जन्म कशासाठी, मला नक्की काय करायचंय. तर मग आहार निद्रा भयमैथून तर ते प्राणी पण करत असतात. मग आपण पण तिथपर्यंतच पोचलो तर मग माणूस म्हणून जे वेगळं जगणं आहे आपलं ते राहून जाईल आपल्याला, ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर हळूहळू तो प्रवास पण तुमचा सुरू व्हायला पाहिजे. जर तुम्हाला असं वाटतं की मी यातलं उत्पादन करू शकत नाही, तर आपण 29-30 तारखेला तिथे एक योजना तयार करणार आहे की बाबा मी काय करू शकतो. जसं आपल्या घरामध्ये एक शोकेस असायचं पूर्वी, ते आपला प्रेस्टिज पॉइंट होता, प्रत्येकाच्या घरामध्ये शोकेस आहे का. तर आम्ही काय करतो, एक छोटंसं कॅबिनेट देतोय आपल्या लोकांना, जेणेकरून समजा आता सुनील भाऊंपर्यंत तर प्रत्येकाला येणं शक्य नाहीये. तुम्ही आलाय, तुम्हाला एखादी गोष्ट आवडली, नस्य आवडलं, दंतमंजन आवडलं, एक 5-5, 10-10 बाटल्या घेऊन आपल्या घरी ठेवायच्या. आपल्या लेवलवर किती प्रचार होतं ना याला महत्व आहे. प्रत्येक वेळेला सुनील भाऊंचा नंबर द्या, तुम्ही मागून घ्या, ह्यांनी काम होऊ नाही शकत. तर जे आपल्याला शक्य, ऍटलिस्ट उत्पादन नाही करता आलं तर प्रचार तरी केला पाहिजे. आपण याबाबत सहमत असाल ना? येस सर. तर ते आपण सुरू करू शकतो, त्याला काही मुहूर्त बघायची गरज नाहीये. त्यानंतर आपण 29 आणि 30 नोव्हेंबरला कार्यकर्त्यांची स्वदेशी व्यवसाय डिरेक्टरी सुरू करतोय. म्हणजे बघा आता सुनील भाऊंच्या ह्याच्यात जर बोलायचं झालं तर माझं तर असं मत की प्रत्येक सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी, जो आपला कार्यकर्ता आहे, त्यांनी अशा प्रकारचं सेंद्रिय कृषी पर्यटन भरवलं पाहिजे. आज जे झालंय ना, एक्झॅक्टली त्याला आपण काय म्हणू शकतो, सेंद्रिय कृषी पर्यटन. बरोबर. आणि साहजिक आहे, आज ज्या गोष्टी एका युट्यूबच्या व्हिडिओनी आपल्याला गुळ कसा बनवायचा आकर्षित करू शकतात, तर माझं असं मत आहे की जे काही समजून घ्यायचं ते तर इथं येऊनच समजून घ्यावं लागणार आहे. ते प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतःच एक छोटं मॉडेल चालू करावं कृषी पर्यटनाच्या अर्थाने, त्याच्या भागामध्ये, जेणेकरून हे गोष्टी पुढे नेता येतील आपल्याला. तर आपण एक छोटस हे तयार करतोय, एक 1200 रुपयाचा फॉर्म बनवणार आहे तिथे, आणि त्या ठिकाणी आपण नोंदणी करतोय. तुमचा जो काही व्यवसाय असेल, जर तुमची इच्छा असेल नोंदणी करायची, एक जिल्ह्यावाईज स्वदेशी व्यवसायाची डिरेक्टरी बनवतोय कार्यकर्त्यांची. राजूबाईंचं जर आयुष्याचे 2 कार्याचे स्वरूप जर सांगायचे झाले ना, तर त्यांचा सुरुवातीचा भाग होता तो स्वदेशीचा प्रचार होता. आणि जर जुनी लोक जर तुम्ही कॅसेट त्यांच्या ऐकल्या तर त्यावेळेला त्यांचं संघटन उभं नाही राहिलं, फक्त प्रचार झाला आणि तेवढाच विरोध पण झाला, कारण स्वदेशी विदेशी लोकांना झेपत नाही. मग नंतर जेव्हा राजूबाईंनी चिकित्सा क्षेत्रामध्ये काम केलं, तेव्हा मात्र ज्या लोकांना राजूबाईंनी 1 रुपया न घेता होमिओपॅथीचा मार्गदर्शन केलं आणि ते लोक बरे झाले, जसे त्या भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे, तर ते लोक विरोधक असताना सुद्धा आयुष्यभरासाठी राजूबाईंचे कार्यकर्ते झाले. कसं, ते एक उदाहरण सांगतो तुम्हाला. सुनील भाऊंनी राजूबाईंना आजपर्यंत कधी आयुष्यात त्यांची भेट झाली नाही, पण एखाद्या माणसाला विचारांनी आणि कार्याने कसं जिवंत ठेवू शकतो आपण, त्याचं उत्तम उदाहरण सुनील भाऊ आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पूर्ण परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या. मी असे हजारो कार्यकर्ते पाहिलेले आहेत की ते म्हणतात आम्ही राजूबाईंना भेटलो नाही, पण इथं आल्यानंतर जे काही काम चाललंय ते बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की त्यांचे विचार आणि आचार कसे काय जिवंत ठेवलेले आहेत. तर ज्या लोकांना स्वतःला प्रचार करायचा अशा पद्धतीने, त्यांच्यासाठी आपण स्वदेशी डिरेक्टरी चालू करतोय. मला फक्त एक छोटी शंका होती, जे एन्झाईम शब्द आपण वापरला तो कुठल्या ह्याचं म्हणजे मार्गदर्शनाखाली आपण तो उपक्रम घेतलाय, म्हणजे जसं वेगवेगळं मार्गदर्शन असतं ना आपल्याला, तसं एक पुण्याच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला मिळालं हे विषय. हे ऍक्च्युली युट्यूबला पाहिलं होतं, युट्यूबला पाहिलं राजेश कपूरांचं आहे, आपण वापरून पाहिलं प्रत्यक्ष, आणि मग त्यांच्यासोबत वैद्य राजेश कपूर त्यांचं पण चांगलं. एक छोटीशी गंमत सांगतो थांबतो मी. पुण्यामध्ये समजा असं गृहीत धरा की एक 25 लाखाची लोकसंख्या आहे, तर त्याच्यामध्ये ना एक 4-5 हजार कार्यकर्ते फक्त असे असतात. राजूबाईंचा कार्यक्रम असला तरी तेच कार्यकर्ते, पाळेकर गुरुजींचा कार्यक्रम असला तरी तेच कार्यकर्ते, आर्ट ऑफ लिव्हिंगचा कार्यक्रम असला तरी तेच कार्यकर्ते, म्हणजे तेच फक्त फिरत असतात इकडे तिकडे असे. कारण ना त्या लोकांना स्वतःचं घर सोडून काही नाविन्य शोधायचं असतं. त्यांच्या डोक्याला जी ज्ञानाची भूक असते ना, ती अशी इथं येऊन सारवलेल्या शेणावर बसल्याशिवाय ती भूक भागत नाही त्यांची. तर तो प्रवास असतो आपला. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की
तुम्ही कुठल्याही गुरुमध्ये, संस्थेमध्ये, जातीमध्ये, धर्मामध्ये, देशामध्ये अडकू नका. कारण आपल्याला मानव कल्याणाच्या भाषेत जर बोलायचं झालं तर ह्या मानवानी ज्या तयार केलेल्या भिंती आहेत ना, सगळ्या जातीच्या, धर्माच्या, देशाच्या, गुरुच्या, संस्थेच्या, ह्या तोडल्याशिवाय तुम्ही समोरच्या माणसाच्या बरोबर मिक्स होऊ शकत नाही. तर कुठेतरी थोडं त्याच्या पुढे जाऊन आपण जर समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आपला प्रवास खूप चांगला होऊ शकतो. पुन्हा एक निष्कर्ष सांगतो, अशी किती पण वर्ष जाऊ दे आणि किती पण शिबिरे करा, शरीर निरोगी आहे का, मन निरोगी आहे का, 2 पॅरामीटर चेक करा आणि तुमचं स्वतःचं मूल्यांकन करून टाका तुम्ही. धन्यवाद. धन्यवाद, आभारी आहोत. पण फार प्रेमाने आणि उत्साहाने शिबिर केल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद.